नमस्कार, मी सुरुची अडारकर, म्हणजेच झी युवावरती जी अंजली मालिका तुम्ही बघता त्यातली अंजली क्षीरसागर। आज मी तुम्हाला भेटायला आले त्याचं खास कारण आहे, कारण राजश्री मराठीचं जे सेगमेंट आहे माय मेकअप किट, ह्यात आज मी तुम्हाला माझी मेकअप किट दाखवणार आहे। मेकअप किट म्हणू शकता किंवा माझी वॅनिटी म्हणू शकता। माझ्या वॅनिटीतनं एक खूप छान गंमत आहे, कारण ती मला माझ्या एका खूप जवळच्या मैत्रिणींनी गिफ्ट केली आहे आणि स्वतःच्या हाताने त्यावर पेंट करून गिफ्ट केलेलं आहे। त्यामुळे पर्सनलाइज्ड वॅनिटी जी म्हणतात ती आहे माझी। माझ्या मैत्रिणीचं नाव आहे श्वेता, ती फार सुंदर वॅनिटीज बनवते। सो त्यातली ही एक वॅनिटी जी तिने मला गिफ्ट केली आहे, यावर माझं नावसुद्धा लिहिलेलं तुम्हाला दिसेल। फार सुंदर पेंट केली आहे ही तिने माझ्यासाठी, त्यामुळे ह्या माध्यमातून मी तिला सुद्धा थँक्यू म्हणू इच्छिते। माझ्या वॅनिटीत जनरल वॅनिटीजमध्ये असलेल्या फारशा डिटेल्ड गोष्टी नसतात, पण येस मी माझ्या पद्धतीने ती लावण्याचा प्रयत्न केला आहे। हे पाऊच आहे ते लिपस्टिक्स आहे, त्यात मी जनरली लिपस्टिक्स किंवा लिप पेन्सिल्स किंवा लिप बाम ज्या काही गोष्टी आपण वापरतो त्या सगळ्या मी ह्याच्यात ठेवते। हे माझे ब्रशेस आहेत। हा आहे ब्लश ऑन ब्रश, हा आहे बफ ब्रश आणि हे बाकीचे ब्रशेस जे लागतात ते सगळे। त्याच्यानंतर ही कन्सिलर स्टिक आहे जी मी वापरते। मेकअप करताना आपण सगळ्यात आधी करतो तो बेस, तर ह्याचा असतो तो बेस आणि ही ती स्टिक आहे जी मी वापरते। या आहे लिप पेन्सिल्स, ज्या मी आधी लिप पेन्सिल्सनी आपण आउटलाईन करतो आणि त्याच्यानंतर लिपस्टिक करतो, तर त्या ह्या लिप पेन्सिल्स आहेत। ही ब्राउन पेन्सिल आहे जी जनरली डोळ्याखाली आपण आय मेकअप नंतर डोळ्याखाली वापरली जाते, ती ही पेन्सिल आहे। ही व्हाईट पेन्सिल, ज्याच्यामुळे काजळाच्या ऐवजी आपण ही व्हाईट पेन्सिल जर लावली तर आपले डोळे थोडेसे मोठे दिसू शकतात, त्यामुळे मी ही सुद्धा वापरते। बरं, मी ॲक्च्युली हे सगळ्यात आधी सांगायला पाहिजे, पण मी हे आत्ता सांगते। हे विटॅमिन सी एनरिच्ड फेस बेस आहे याला म्हणतात। तो मेकअपच्या आधी लावला जातो, म्हणजे मेकअपचा तसा डिरेक्ट परिणाम तुमच्या स्किनवर होऊ नये आणि तुमची स्किन तितकीच छान राहावी। मेकअपमुळे आपण म्हणतो जशी थोडीशी ड्राय होणं किंवा कधीकधी त्याचा तर मेकअपचा त्रास होणं, अलर्जी होणं असं होऊ शकतं, पण ह्या क्रीममुळे ते होत नाही। सो मी ही क्रीम मेकअपच्या आधी वापरते। त्यानंतर आयब्रो कटिंग पॅलेट आहे। हे आयब्रो कटिंग पॅलेट म्हणजे जनरली कधीकधी लाईट आयब्रोज असतात, तर तुम्ही ते डार्क करू शकता याने, किंवा कधीकधी ह्यातला हा जो ब्राऊन कलर तुम्हाला दिसतो तो आपण आय शॅडो म्हणून सुद्धा वापरू शकतो। सो हे ते पॅलेट आहे। हे आय शॅडो 4 आय शॅडोज आहेत, ज्या न्यूड आय शॅडोज आहेत। तुम्ही बाहेर जाताना सुद्धा नॉर्मली कधीही लावू शकता किंवा स्क्रीनवर सुद्धा छान दिसतील अशा ह्या आहेत 4 इसेन्शियल। आणि ब्लश ऑन, डार्कही नाही लाईटही नाही, पण एक स्किन टोन असलेला आहे। सो हे ब्लश ऑन आणि आय शॅडो पॅलेट। हा लिप बाम, मला लिप बाम्स आवडतात, कारण जेव्हा मी लिपस्टिक लावत नाही तेव्हा लिप बाम आपण काय म्हणतो त्याला, लिप्स ड्राय होतात, तर त्यासाठी आपण नुसता जो लिप बाम लावतो तो मी हा वापरते। आणि जनरली मी फार लिपस्टिक ऑफ स्क्रीन जनरली फार वापरत नाही, सो मग लिप बाम इज द बेस्ट। आणि बाकी माझ्या वॅनिटीमध्ये मेकअप सोडूनचं जे सामान असतं ते असतं नेल पेंट, जे कुठल्या तरी कधीतरी फोटोशूटला आपण जातो किंवा कुठेतरी जातो, सो एक न्यूड कलरचं नेल पेंट ज्याच्यामुळे आपली नखं जरा बरी दिसतात नॉर्मलपेक्षा, त्यामुळे हे कायम असतं। असे माझ्याकडे 2 नेल पेंट्स आहेत, त्यामुळे हे मी नेहमीच ठेवते। दोन्ही न्यूड कलर्स आहेत, एक पिंकमध्ये जाणारा आहे आणि एक ब्राऊनमध्ये जाणारा आहे। सो हे दोन्ही मला फार आवडतात।
मग त्यानंतर वेलक्रो म्हणतो आपण, हे केसांना लावून ठेवलं की केसांना बाउन्स येतो, तर हे मी नेहमी लावते हे. आणि कोम, जो जनरली सेटवर ह्याला टेलकोम म्हणतात, आणि हा कोम यूज करतो आम्ही, कारण छोटे छोटे केस जे जनरली आपल्याला नॉर्मली पटकन त्रास देत नाहीत, ते स्क्रीनवर क्लोज शॉटमध्ये नेहमी त्रास देतात, त्यामुळे हा टेलकोम. हे हेअर सिरम मी यूज करते. कधीतरी आपण स्ट्रेट करतो केस, किंवा कधीतरी आपण काही टॉंग करतो, किंवा कुठलीही ट्रीटमेंट करतो. सो जनरली हे सिरम लावलं की केस प्रोटेक्टेड राहतात असं आपण म्हणतो, आणि त्यांनी सॉफ्टही होतात केस. तो हे सिरम माझ्यासाठी खूप उपयोगाचं आहे. ही काजल पेन्सिल नॉर्मली पण मी यूज करते, कारण कधी नो मेकअप लुक जेव्हा असतो, किंवा मी जनरली बाहेर कधीतरी जाते, तेव्हा मी नेहमी काजल पेन्सिल, मला काजळ फार आवडतं, त्यामुळे मी ती यूज करते. मला असं वाटतं की मी तुम्हाला सगळंच अख्खी माझी वॅनिटी ओपन केली आहे तुमच्यासमोर, त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की काय इसेन्शियल गोष्टी असतात. अर्थात हे माझं मेकअपचं सगळं सामान असल्यामुळे हे मी फक्त ऑनस्क्रीन यूज करते. ऑफस्क्रीन यातलं फक्त मेकअप बाम आणि लिप बाम आणि काजल पेन्सिल एवढंच मी यूज करते. बाकी हे सगळं फक्त ऑनस्क्रीनसाठी आहे. मला असं वाटतं, एकतर मी पर्सनली फार मेकअप करत नाही, पण मेकअप म्हटलं की जनरल मुलींना असं नेहमी वाटतं सगळीकडे की आपण गोरं दिसावं, पण मेकअप म्हटलं की गोरं दिसणं नसतं. स्किन जेव्हा आपली इवन होते ना, तेव्हा इतर मेकअप छान बसू शकतो. आणि कन्सिलर किंवा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मुली वापरतात, तेव्हा मला असं वाटतं की तुमच्या स्किन टोनच्या गोष्टी घ्या. नेहमी काय होतं की तुम्ही बेस अप्लाय केल्यानंतर तुमच्या हातात आणि तुमच्या चेहऱ्यात फरक दिसतो, जो दिसला नाही पाहिजे. तुमच्या स्किन टोनला अनुसरून तुम्ही जर का बेस घेतला कुठला, आणि जर का तुम्ही इवन स्किन केली, तर त्याच्यानंतर तुम्ही आयशॅडो अप्लाय करू शकता, ब्लश ऑन अप्लाय करू शकता, आणि इतर मेकअप अप्लाय करू शकता. त्यामुळे ही कन्सेप्ट, हे मिथ फार चुकीचं आहे की मेकअप करणं म्हणजे गोरं दिसणं आहे. सो मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेन की तुमची खरी ब्युटी काय असते ती तुम्ही प्रिझर्व करा. त्यामुळे तुम्ही ज्या स्किन टोनच्या आहात, यू शूड व्हॅल्यू युअर स्किन टोन, आणि त्यालाच पकडून तुम्ही मेकअप केलात तर तुम्ही अधिक जास्त सुंदर दिसाल, आणि तुमचं कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल. मी असं नाही सांगू शकत खरं तर, कारण मी कुठलीही भूमिका करत असताना मला नेहमी असं वाटतं की आपल्याला जेव्हा लोक बाहेर भेटतात आणि बोलतात, तेव्हा अरे बापरे, ही किती वेगळी दिसते असं म्हणता कामा नये. त्यामुळे मी जसं तुम्हाला आत्ता सांगितलं तसंच मी माझ्या स्किन टोनचा मी नेहमी मेकअप करते, आणि तो मेकअप वाटत नाही, खूप नॅचरल करते. कारण मी जेव्हा नॅचरल दिसते, मी जेव्हा साधी दिसते, तेव्हा मी तुम्हाला तुमच्या घरची वाटते, तुमच्यातली एक वाटते. त्यामुळे मला असं वाटतं की मी कायम माझ्या मेकअप दादांना सांगते की आपण आपल्या स्किन टोनचाच मेकअप करूया, आणि त्यासाठी मी असं कुठलं ब्रँड नाही सांगणार, पण ऑफकोर्स जो माझ्या स्किन टोनला जातो असं कन्सिलर मी सिलेक्ट करते नेहमी.